परळी तालुक्यातील भोपला गावातील शेतकऱ्यांची पूर्ण वैरण जे आहे ते विजेच्या तारेमुळं ही जळून खाक झाली। ही वरती आपल्याला या ठिकाणी तार जे आहे ते पाहायला मिळते। मी विनंती करतो कॅमेरामॅनला की ही पूर्ण एकदा तार दाखवा। ही अशा पद्धतीची तार आहे आणि शॉर्ट सर्किटमुळं ह्यामुळं ही पूर्ण कडबा जो आहे तो या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। मात्र ही कधी घडलेली घटना आहे दादा? सहा परवा दिवशी 6/5/2026 तुमचं काय नाव? अरुण सोपान मुंडे भोपला। खरं तर हे भोपला गावचे शेतकरी काल दिवसभर हा जरी दिवस गेलेला असला तरी म्हणजे आजपर्यंत आपण पाहू शकतो पूर्ण धूर जे आहे तो या ठिकाणाहून निघतोय। आणखीही ही आग जी आहे ते पूर्ण आतमध्ये आहे। पूर्ण जवळपास किती कडबा होता? 3000 कडबा होता। 3000 कडब्याची वळई होती ही। या अगोदर कधी शॉर्ट सर्किट वगैरे झालं होतं का तुमच्या या शेतामध्ये असं काही? याच्या इकडं झालेलं आहे हे गावळ्याच्या शेजारी लाईट गेलेली इथं शेजारी इकडून झालं पण इथं नव्हतं कधी झालं इकडच्या लाईनला। मला ही कधी माहिती समजली किंवा तुमच्या कडब्याला आग वगैरे लागली म्हणून? मला इथून ह्या गोशाळ्यातल्या ह्या नौकरांना इथून फोन लावला, कडब्याचं शॉर्ट सर्किट झालं। मी लगेच येऊन शिनी मग हे केलं, पाहणी केली, इथं बघितलं। काय जवळपास किती कडबा होता असं काही अंदाज लावला का तुम्ही? 3000 होता ना, 3000 बघितलं होतं मी, येऊन गेलो सदा येतो ना मी इथं. तुम्ही वळीला हा मीच रचली होती. आता 3000 सध्या कडब्याचा भाव काय आहे इकडं? इकडं आता 2,500 ते 3,000 रुपये शेकडा कडबा चालू आहे कडब्याचा भाव। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। काही महसूल तहसील कार्यालयाकडे वगैरे मागणी काही केली का? मदत अर्ज दिलाय, काल दिलाय तहसीलला, आज MSCB ला देऊन आलोय अर्ज। MSCB कडे दोन्ही अर्जामध्ये काय मागणी केली? नाही, नुकसान झाली पाहणी करावं म्हणून शिनी अर्ज केला MSCB कडं। नुकसानीचे पंचनामा करून भरपाई द्यावा म्हणून शिनी तहसीलला अर्ज दिलाय काल। आणि इकडं महावितरण? हो ना, महावितरणलाच आज दिलाय। खरं तर धन्यवाद। या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र विद्युत च्या या ठिकाणी तारेमुळे शॉर्ट सर्किट झालं आणि पूर्ण होत्याचं नव्हतं झालं, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल। 3000 कडबामध्ये शेतकऱ्यांनी खूप मेहनतीनं हा पूर्णतः जमा केलेला होता। कडब्याची काढणी, खुडणी आणि त्यानंतर ही वळई रचणं हे खूप शेतकऱ्यांसाठी मेहनतीचं काम असतं आणि यामध्ये जे आहे ते आता महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे जे आहे ते या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले। एकंदरीत पाहिलं गेलं तर तार पूर्णतः हल्लेत, पूर्ण व्यवस्थितरित्या तार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे ढिल्या तारा असल्यामुळं शॉर्ट सर्किट झाले आणि शॉर्ट सर्किटमुळे हा कडबा जो आहे तो जळून खाक झालेला आहे। जवळपास किती एकर मधला हा कडबा होता? हे कडबा 6 एकर मधला कडबा होता। हे काही तहसीलदार किंवा जे मंडळ अधिकारी आहे ज्यांच्याकडे तुम्ही निवेदन सोपवलं त्या दरम्यान त्यांनी काही येऊन आम्ही पंचनामा वगैरे करतो असं काही सांगितलं? नाही काही म्हणले, पण अर्ज तिथं देऊन आलोय मी आवक जावकला। बाकी काही विद्युतच्या विषयी महावितरणकडून? ते म्हणले पुढचं आम्ही करू म्हणले, पंचनामा करू भाऊ म्हणून आजच मला म्हणलेत, मग येऊन आम्ही पाहणी करू म्हणून शिनी। धन्यवाद। खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मदतीची अपेक्षा आहे ते प्रशासनाकडून या शेतकऱ्याच्या आपल्याला पाहायला मिळते। आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परळीचे तहसीलदार हे कशा पद्धतीनं या पीडित शेतकऱ्याला मदत करतील, विद्युत वितरण महावितरण कंपनीकडून काही मदत मिळेल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, बीड, परळी।